शताब्दी वर्षाच्या निमित्ताने या अभूतपूर्व कार्यक्रमाला उपस्थित राहणारे परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत, आमचे अतिशय लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, आपले दुसरे लाडके मंत्री, अतिशय लाडके मंत्री, ज्यांनी विकास या नावावर जे अभूतपूर्व काम केलं आणि रस्त्यांची दशा बदलवली नाही तर दिशाही बदलवली. आमचे माननीय कार्याध्यक्ष अनिलजी दांडेकर आणि माझं पूर्ण संचालक मंडळ, ज्यामध्ये प्रामुख्याने धनंजयजी यांचा उल्लेख मोठ्या यांनी करावा लागेल आणि माझे सर्व संचालक मंडळ आणि माझ्या समोर बसलेल्या उपस्थित बंधू भगिनींनो, आज तरुण भारताचा शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने आपण इथे एकत्रित झालो आहोत आणि माझा ऊर तर इतका आनंदाने भरला आहे की ज्याचं मी वर्णन करू शकत नाही. तरुण भारताच्या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये तरुण भारताने समाजासाठी, राष्ट्रासाठी जे अभूतपूर्व काम केलं आहे त्याचं वर्णन करणं अशक्यप्राय आहे. आणि तरुण भारत 100 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या स्थितीमध्ये उभा झाला ती स्थिती आपणा सर्वांना ज्ञात आहे. 26 मध्ये बॅरिस्टर अभ्यंकर यांनी या वृत्तपत्राची सुरुवात केली. 44 मध्ये संस्थापक संपादक भाऊसाहेब माळखोलकर यांनी त्याला पुढे चालवलं आणि 1949 मध्ये नरकेसरी प्रकाशन याच्या मार्फत चालणाऱ्या, याचं संचालन करणाऱ्या परमपूजनीय बाळासाहेब देवरस यांनी समर्थपणे आपण स्वतः 10 वर्षापर्यंत 1 दशक अध्यक्ष राहून या कार्याची धुरा सातत्याने समोरली. मला खूप वेळा माझ्या मनासमोर
अनेक 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 प्रश्न निर्माण होतात की एखादा वृत्तपत्र, एखादी संस्था आपला 100 वर्षाचा कालखंड कोणत्या कारणामुळे पूर्ण करू शकतो, कोणत्या कारणामुळे पूर्ण करू शकतो. कारण कोणतीही संस्था, कोणताही विचार हा जेव्हा जगासमोर येतो आणि जेव्हा जगासमोर मांडला जातो त्यावेळेला तो समोर जात असताना अनेक अडचणीचे अनेक संकटाचे डोंगर उभे राहतात. आणि मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, अजिबात वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही की राष्ट्रीय तरुण भारताच्या समोर तर 48 मध्ये पहिलं संकट निर्माण झालं. ते कोणतं झालं हे सांगण्याची आवश्यकता नाही. 75 मध्ये आणीबाणीच्या निमित्ताने दुसरं संकट निर्माण झालं हेही सांगण्याची आवश्यकता नाही. तिसरं संकट बाबरी ढाचा ज्या वेळेला पडला त्यावेळेला पुन्हा आणीबाणी लागली आणि तेही संकट आपल्या समोर उभं राहिलं. या सर्व संकटामध्ये मी विरोधक म्हणत नाही, अजिबात विरोधक म्हणत नाही. याचं कारण असं आहे की हेच विरोधक आमच्या आचरणाने, आमच्या वागण्याने उद्याचे आमचे पाठीराखे राहतील याच्याविषयीही माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही. तरुण भारत 48 नंतर संपतो की काय, आणि संपवण्यासाठी जे काही करता येईल 75 मध्ये आणीबाणीच्या निमित्ताचं साधन कारण समजून तरुण भारत कसा बंद पडेल याच्यासाठी प्रयत्नशील राहणाऱ्या विरोधकांना मनापासून आनंद झाला की बस आता तरुण भारत बंद. इमर्जन्सी मध्ये तर आमचे मामासाहेब घुमरे संपादक होते आणि ते एकटेच आणि त्यांचे सहकारी कार्यालयात राहत असताना, म्हणजेच रामदासपेठच्या कार्यालयात राहत असताना, काम करत असताना तरुण भारत बंद, गोटे पडायचे, गोटे मारल्या जायचे आणि तरुण भारताचं कार्यालय पेटून देण्यामध्येही कोणत्याही प्रकारची कमतरता ठेवली नाही. अशा स्थितीमध्ये तरुण भारत सातत्याने आपल्या राष्ट्रीय विचाराची धुरा सांभाळून याचं कारण असं आहे की राष्ट्र विचार हाच तरुण भारताचा आधार आहे, तरुण भारताचा आधार होता आणि तरुण भारताचा आधार राहील. एवढे संकट आल्यानंतरही आम्ही सातत्याने या सर्व संकटामध्ये उभं राहिलो. असं म्हणतात कि गम का जहर जिसको पीना आ गया, ये हकीकत है कि उसको जीना आ गया. अशा स्थितीमध्येही आम्ही उभं झालो, चांगल्या स्थितीत उभं झालो, मजबूत स्थितीत उभं झालो आणि भविष्यामध्येही तितक्याच मजबूतीने, तितक्याच आपली तत्वमूल्य सांभाळून हे वृत्तपत्र कसं मोठं होईल म्हणजे किती चांगलं होईल, किती लोकांपर्यंत पोहोचेल, किती लोक याचं चिंतन करतील, किती लोक याचं मंथन करतील
आणि किती लोक याचं आचरण करतील याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. अतिशय मनोभावे प्रयत्नशील राहणार आहोत, प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहणार आहोत. आणि आज या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने मला ही दीर्घ काळपर्यंत अध्यक्ष राहण्याचं भाग्य प्राप्त झालं, तेही या शताब्दी वर्षामध्ये. याचाही मनापासून अगदी मनापासून आनंद होतो आहे की मी अशा संस्थेचं काम करतो, अशा वृत्तपत्राचा मी अध्यक्ष आहे, जी बघा जे सांगितलं की फलाची अपेक्षा न करता केवळ सेवा, केवळ सेवा, केवळ सेवा, हे ज्याचं ब्रीद आहे, या अशा संस्थेचा सेवा ही यज्ञकुंड समिधा समहम जले हा ज्यांचा मंत्र आहे, अशा संस्थेचा अध्यक्ष होण्याचं भाग्य मला लाभलं. यामुळे मी माझ्या संचालक मंडळाचा ऋणी आहे. कारण मी अध्यक्ष राहण्यामागे माझं संचालक मंडळ हे मोठ्या आनंदाने माझ्या पाठीमागे उभे राहिलं. त्यांनी सातत्याने माझ्या पाठीशी उभं राहून साथ निभवली. आणि त्याचप्रमाणे आमचे सर्व कर्मचारी तरुण भारताचे सर्व कर्मचारी छोट्यापासून मोठ्यापर्यंत हे सर्व या मदतीमध्ये माझ्या पाठीशी उभे होते, पाठीशी उभे राहिले आणि पाठीशी उभे राहतील. मी आज या विषयावर अधिक बोलण्याची आवश्यकता मी समजत नाही, पण एक मात्र आपणा सर्वांना प्रॉमिस करू इच्छितो की भविष्यामध्ये कितीही संकट आली, काहीही संकट आली, तरीही तरुण भारत आपलं नैतिक मूल्य सोडणार नाही, आपलं राष्ट्रवादी मंत्र हा सोडणार नाही. आणि हेच चालू आहे असं बोलल्या जातं. जिंदगी बदलने के लिए लड़ना पड़ता है, जिंदगी बदलने के लिए लड़ना पड़ता है और आसान करने के लिए समझना पड़ता है. वक्त आपका है, चाहे तो सोना बना लो, चाहे तो सोने में गुजार दो. मंजिल न मिले तब तक हिम्मत मत हारो. मंजिल न मिले तब तक हिम्मत मत हारो. ना रुको ना ठहरो, क्योंकि पहाड़ियों से निकलने वाले नदियों ने रास्ते में आज तक किसी से ये नहीं पूछा कि समंदर कितना दूर है. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं कारण न देता या राष्ट्रवादी, या राष्ट्रासाठी राष्ट्र सर्वोपरी हा मंत्र आपल्या जीवनात उतरवून या तरुण भारताची सातत्याने आम्ही काम करत राहू, हे वचन मी आपल्या सर्वांना देतो. आणि आज यापेक्षा अधिक काय बोलावं असं मला मुळीच वाटत नाही. याचं कारणच आहे की आज राष्ट्र देवतेच्या चरणी ज्यांचं जीवन समर्पित आहे,
ज्या संघटनेचं जीवन समर्पित आहे अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि तेही मार्गदर्शन वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर होणार आहे. ते वेगळं सांगण्याची मी आता आवश्यकता नाही आणि इथेच बोलून इथेच मी आपल्या सर्व शब्दांना विराम देतो. जय हिंद. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखवं वर्धितोऽहम् महामङ्गले पुण्यभूमे